एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं सिद्धं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समकं समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमगणहराणम् अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि समं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये चरणानुयोग चुलिका अंतर्गत आपण मोक्ष मार्ग किंवा श्रामण्य काय आहे याचं विवरण बघतो आहे. मोक्ष मार्ग एकाग्रता हा मोक्षाचा मार्ग आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य यांची एकाग्रता जिथे संभवते तिथेच मोक्ष मार्ग आहे. आणि ज्या वेळेला हे तीन नसेल तर मोक्ष मार्ग संभवनीय नाही. 236 नंबरची गाथा आपण बघतो आहे. एकदा वाचून टीकेकडे वळू. आगम पुवादिठीन भवदिजस्सेह संजमो तस्स नथी दिभणदी सुत्तम असंजदो होदी किधस म्हणो. की आगमपूर्वक ज्याला दृष्टी नाही त्याला संयम नाही असं शास्त्रात कथन आहे. आणि जो असंयत आहे त्याला खऱ्या अर्थाने श्रमणत्व असू शकत नाही. कशा प्रकारे तो श्रमण राहील हा प्रश्न ग्रंथेत उपस्थित केला. याची टीका बघत असताना आपण पाहिलं की स्याद्वाद चिन्हित आगम ज्ञानपूर्वक तत्वार्थ श्रद्धांरूप सम्यक दर्शनाने जो रहित आहे, ज्याच्या जीवनात सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली नाही, आगमज्ञान भलाई त्याच्या जीवनात असेल, कदाचित संयमाचा मार्गही त्याने स्वीकारला असेल, परंतु जर सम्यक दर्शनाची प्राप्ती नसेल तर हे दोनही त्याच्या जीवनात त्याला फारसं उपयोगी पडत नाही. अशा सर्व जीव मात्राला स्वपरभेद ज्ञानाचा अभाव असल्यामुळे शरीर आणि कषायासह एकत्वाचा अध्यवसाय असतो. म्हणून हे जे सम्यक दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शाब्दिक भावभासना जीवनात राहू शकेल. हे शरीर माझं नाही, कषाय करणं मला योग्य नाही, कषाय माझ्या जीवनात कटुप देणार आहे, शरीरावर ममत्व असू नये, या सगळ्या गोष्टी पोपटाप्रमाणे तो म्हणेलही, परंतु अंतरंगामध्ये तशी भावभासना झाली नसल्यामुळे अजूनही शरीराच्या प्रती अंतरंगातून त्याचा एकत्व परिणाम दिसतोच आहे. म्हणून एकत्वाचा अध्यवसाय त्याच्या जीवनात आहे. वरपांगी तो म्हणत असला की क्रोध करणं निरुपयोगी आहे, क्रोधाला तो निरुपयोगी समजत असला तरी देखील क्रोध त्याच्या जीवनातून निघून जाऊ शकत नाही किंवा तो त्या क्रोधाला देखील कुरवाळतो किंवा आपलं अंतरंगात मानत राहतो. अशा प्रकारे एकत्वाचा अध्यवसाय खोटा परिणाम त्याच्या जीवनात आहे. विषयांची तृष्णा न रोखली गेल्यामुळे आणि शरीर आणि आत्मा यामध्ये भेदविज्ञान झालं नाही, म्हणून शरीराच्या तृप्तीसाठी, इंद्रियांच्या तृप्तीसाठी विषयोपभोग घेण्याची अजूनही अंतरंगामध्ये सुप्त इच्छा दडलेली आहे. तृष्णा ही जागृतच आहे. म्हणून विषयांची तृष्णा रोखली न गेल्यामुळे
तो षट जीवनिकायांचा हिंसक होऊन सर्वतः निरंकुश प्रवृत्ती करतो. अंतरंगातून इच्छा शमली नाही. वरपांगी इच्छेला दाबून टाकलेला आहे. आणि जर वरपांगी इच्छेला दाबलं, अंतरंगातून मुळातून इच्छा गेली नाही, तर जसा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तसा इच्छेचा देखील उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जे अंतरंगात दबलेलं आहे ते कधी ना कधी बाहेर निघणारच आहे. म्हणून इच्छा नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे इच्छेला साक्षीभाव पूर्वक बघणं, इच्छा अंतरंगात दाबणं हा त्याचा उपाय नाही. जसं एखादा मुलगा आहे आणि एखाद्या मुलाला कुणी जर मारलं तर तो त्यावेळेला राग व्यक्त करू शकत नाही. तो राग त्याच्या अंतरंगामध्ये धुमसत राहतो आणि कधी ना कधी कुठे ना कुठे तो व्यक्त होतोच होतो. तर अशा प्रकारे ही क्रोधाची किंवा रागाची उपपत्ती आहे. म्हणून राग घालवायचा असेल तर रागाला आमच्या जीवनामध्ये साक्षीभाव पूर्वक वेदन करणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणून ही जी विषय आहे, विषयांना देखील जर आम्हाला जीवनातून काढायचं असेल तर विषय ज्या वेळेला आमच्या अंतरंगात डोकावतो आहे, येतो आहे, तेव्हा आत्मिक सामर्थ्याच्या माध्यमातून हा विषय म्हणजे मी नाही, ही इच्छा माझी असू शकत नाही, अशा प्रकारे एक अंतरंगातील सजगता साक्षीभाव पूर्वक बघणं ज्या वेळेला संभवेल त्याच वेळेला इच्छा जीवनातून वजा होते. अन्यथा ही इच्छा तृष्णेचं रूप देखील धारण करते. म्हणून तृष्णा रोखली न गेल्यामुळे षट जीव निकायांचा 6 प्रकारचे जीव निकाय सांगितलेले, षटकायिक जीव, 5 स्थावरकायिक आणि 1 त्रसकायिक, अशा या षटकायिक जीवाच्या हिंसक तो होऊन हिंसेमध्ये त्याची प्रवृत्ती राहतो. जाणीवपूर्वक हिंसा करेलही असंही नाही, परंतु ती हिंसा मात्र त्याच्या जीवनात होतच राहते आणि अशी ही सर्वथा निरंकुश प्रवृत्ती त्याच्या जीवनात दिसते. त्याला सर्वतः निवृत्तीचा अभाव असल्यामुळे, तसेच परमात्म ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्याला निवृत्तीचा अभाव आहे. म्हणजे प्रवृत्ती रूप कार्य त्याचं दिसत आहे, इच्छेमध्ये त्याचं मन गेलेलं आहे असं कार्य त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जरी तो पंचेंद्रियाच्या विषयांचा त्यागी असेल तरी देखील पंचेंद्रियाच्या विषयाविषयीची आसक्ती मात्र जीवनातली संपली नाही. वरपांगी भोगांना भोगलं नाही, पण अंतरंगात भोगांची लालसा देखील समाप्त झाली नाही, अशी परिस्थिती त्याच्या अंतरंगात राहते. वरपांगी तर त्याग केलेलाही कदाचित दिसेल, परंतु अंतरंगामधून जी आसक्ती सुटायला पाहिजे, जी मुळात इच्छा नष्ट व्हायला पाहिजे, ती मात्र नष्ट झालेली नाही. म्हणजे भावानी मात्र त्यांनी त्याग केलेला नाही. आणि परमात्म ज्ञानाचा अभाव असल्यामुळे आणि सर्वज्ञत्व काय आहे, कशा प्रकारे एक न्यायकपणा जीवनात अनुभवायचा, कशा प्रकारे एक ज्ञेयाकार आत्मतत्वाची निरंतर अनुभूती घ्यायची, यालाही त्यांनी व्यवस्थितरित्या अनुभवलेलं नाही. त्यामुळे त्याचाही त्याच्या जीवनात अभाव आहे. आणि ज्ञेय समूहाला क्रमाने व्यापणाऱ्या अनिर्बंध ज्ञप्तीने आणि त्याला जे विषय जाणण्यात येतात आहे हे तर क्षयोपक्षमिक ज्ञान असल्यामुळे एका मागून एक अशा क्रमानेच ज्ञेयाचं ज्ञान त्याला होणार आहे. ज्ञेयाचं ज्ञान अशा एकानंतर एक होत असताना हा या ज्ञेयांमध्ये ज्ञेयार्थ परिणमन करतो, इष्ट अनिष्ट बुद्धी करतो. ज्ञेय मला चांगलं किंवा वाईट अशा तऱ्हेने द्वैत बुद्धी करतो आणि स्वतःच्या एक न्यायक स्वभावाकडे, एक आत्मतत्वाकडे, एक ज्ञेयाकाराकडे, आत्मज्ञेयाकाराकडे जे अनुभवन पाहिजे त्याचा याच्या जीवनामध्ये अभाव असतो. त्यामुळे ज्ञान रूप आत्मतत्वामध्ये एकाग्र प्रवृत्तीचा अभाव असतो. कोणतंही ज्ञान करत असताना ज्ञेय काहीही प्रतिबिंबित झालं
तरी ज्ञानाने न्यायकपणाचा स्वभाव एकरूपता सोडलेली नाही. इकडे जर आमचं लक्ष असेल तर आमच्या ज्ञानाचा ज्ञेय काय बनला हे महत्वपूर्ण नाही. ज्ञानामध्ये अनेक ज्ञेय झळकतील आणि झळकत असताना देखील तो त्या ज्ञेयाकार रूप प्रवृत्त न होता सदैव आपल्या स्वज्ञानाकार रूपाने परिणत राहील. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये हे ज्ञेयार्थ परिणमन राहणार नाही. अशा तऱ्हेने ही जोपर्यंत ती वृत्ती होत नाही तोपर्यंत त्याचा ज्ञान रूप आत्मतत्वामध्ये एकाग्र प्रवृत्ती दिसत नाही. अतएव त्याला संयमच सिद्ध होत नाही आणि म्हणून त्याच्या जीवनात अजून इष्ट अनिष्ट कल्पनाच विद्यमान आहे. अजून हर्ष विषादाची भावना अजून द्वंद्वच जर उपस्थित आहे तर त्याच्या जीवनात संयम कसं होईल? संयमी तर तो की ज्याच्या जीवनात सगळे द्वंद्व समाप्त झाले आहे. मान असो, अपमान असो, लाभ असो, अलाभ असो, स्मशान असो किंवा राजवाडा असो, काहीही असलं तरी ज्याच्या जीवनात द्वैतपणा राहणार नाही त्याला संयमाची साधना होऊ शकेल. आणि या ठिकाणी तर तो अजून द्वैतामध्ये अडकलेला आहे, त्याला संयमाची साधना सिद्ध होत नाही. त्याला संयमाची सिद्धी नसल्यामुळे सुनिश्चित एकाग्रता स्वरूप सामान्याची ज्याला मोक्ष मार्ग असे दुसरे नाव आहे त्याची सिद्धी होत नाही. आणि संयम नाही, संयम याचा अर्थ साम्य, साम्य याचाच अर्थ चारित्र्य, साम्य याचाच अर्थ धर्म. हा जर त्याच्या जीवनात अवतरित झाला नाही, धर्म म्हणजे वस्तू स्वभाव धम्मो किंवा चारित्र्यम खलु धम्मो, या अर्थाने धर्म हा शब्द या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा जर त्याच्या जीवनात प्रवृत्त रूप असला नाही तर अर्थात त्याला संयम नाही. संयम नाही म्हणजे श्रामण्य नाही, श्रामण्य नाही म्हणजे मोक्ष मार्ग देखील नाही. म्हणून आगमज्ञान, तत्वार्थ श्रद्धा आणि संयतत्व यांचे योगपत्य म्हणजेच एकरूपता असणं हाच नियमानी मोक्ष मार्ग आहे हे सिद्ध होतं. भावार्थ, आगमपूर्वक तत्वार्थांचे श्रद्धा नसेल तर सम्यक दर्शन होत नाही. आगम ज्ञान तर करून घेणं आवश्यक आहे, पण आगमाची फलश्रुती कशात व्हावी? आगमाची फलश्रुती आहे आत्मानुभूतीमध्ये. आणि जर ती होत नसेल, आगमात 7 तत्वांचा निर्देश आहे, 7 तत्वांचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि या 7 तत्वांच्या माध्यमातून जर मला माझा आत्माच अनुभवात येत नसेल तर सम्यक दर्शन होणार नाही. म्हणून आगमपूर्वक तत्वज्ञाचे श्रद्धा नसेल तर सम्यक दर्शन होत नाही. त्याला स्वपरभेद ज्ञान नसल्याने तो शरीर आणि कषायादिकांमध्ये आत्मबुद्धी करतो. त्यामुळे तृष्णा अतिशय वाढते. सगळं जगामध्ये आम्ही अनेक भोगांना भोगलेला आहे, पण भोगांनी शेवटी आम्हाला भोगलं. जसं एखादी व्यक्ती दारू पिते, दारू पहिल्यांदा ती पिते आणि शेवटी दारूच माणसाला संपविते. म्हणून संस्कृत मध्ये याच अर्थाचं सुभाषित आहे की भोगो न भुक्त्वा वयमेव भुक्त्वा, तपो न तप्तम वयमेव तप्तः, कालो न याति वयमेव जातम, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. काल संपून जातो परंतु आमची इच्छा मात्र संपत नाही. तृष्णा न जीर्णा म्हणजे तृष्णा कधी जुनी होत नाही किंवा संपत नाही. वयमेव जीर्णा, आम्ही मात्र संपून जातो. अशा तऱ्हेने ही तृष्णारूपी नागिन आमच्यावर हावी होत आहे. म्हणून तृष्णा ही जोपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवनात असणारच आहे. आणि तो त्यामुळे स्वच्छंद प्रवृत्ती करतो. त्यास परमात्म्याचे ज्ञानही नाही.
म्हणून तो सदैव ज्ञेय पदार्थानुसार राग द्वेष रूप परिणमतो. ज्याला आम्ही म्हटलो तर ज्ञेयार्थ परिणमन. सम्यक दृष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञेयार्थ परिणमन जीवनात आहे. पदार्थामध्ये इष्ट अनिष्ट कल्पना सदैव त्याची सुरू असते. अर्थात त्याला संयमाचा अभाव असतो. अशा प्रकारे संयमाच्या अभावी त्याला मुनीपणाही नसतो आणि मुनीपणा किंवा श्रामण्याच्या अभावी मोक्ष मार्ग कुठून असणार. सारांश आगम ज्ञान तत्वार्थ श्रद्धान आणि या दोहोंपूर्वक संयमत्व यांची एकता नसेल तर मोक्ष मार्ग संभवत नाही. यांची एकता हाच मोक्ष मार्ग असणार आहे. ज्याला गाथेचं समालोचन पहा. ज्याला स्याद्वाद चिन्हित आगम ज्ञानपूर्वक तत्वार्थ श्रद्धा नाही त्याला सम्यक्त्व संयम सिद्ध होत नाही. प्रथमतः तर आगम ज्ञानानेच मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनभूत तत्वांचे श्रद्धानी साधक बनून स्वपरभेद विज्ञानी व्हावं लागेल. आगमाचं ज्ञान पहिल्यांदा करावं लागेल. आगमाच्या ज्ञानाला स्वतःच्या अंतरंगात उतरवून आपल्याला प्रयोजनभूत असं आत्मतत्व त्या ठिकाणी अभिप्रायात ठेवून 7 तत्वांचं भूतार्थ पद्धतीने जेव्हा श्रद्धान होईल तेव्हा कुठे सम्यक दर्शनाची प्राप्ती जीवनात होईल. यासाठी सातत्याने आम्हाला अंतर्द्वंद्व करावं लागणार आहे. स्वपरभेद विज्ञानाची कास धरावी लागणार आहे. स्वपर विज्ञानाने रहित अज्ञानी जीव शरीर आणि कषायांना आपलं स्वरूप समजतो. ज्याला कषाय आणि शरीराची एकता आहे तो विषय कषायांपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाही. विषयांची तृष्णा न रोखल्या गेल्यामुळे तो षटकायिक जीवाच्या हिंसेमध्ये प्रवृत्त होतो. त्यामुळे अनिर्गल प्रवृत्ती असते, किंचित पण निवृत्ती नाही. सर्वथा निवृत्तीचा अभाव असल्यामुळे परमात्म ज्ञानाचाही अभाव आहे. क्षयोपक्षमी ज्ञान ज्ञेयांना क्रमशः जाणतं आणि जाणताना सदैव ज्ञेय पदार्थानुसार राग द्वेष रूपाने परिणमतो, अर्थात ज्ञेयार्थ परिवर्तन करतो. त्यामुळे त्याला रंच मात्रही संयम असत नाही. ज्याला संयम नाही त्याला दृढ एकाग्रता रूप मोक्ष मार्ग त्याची सिद्धी होत नाही. म्हणून आगमज्ञान तत्वार्थ श्रद्धा आणि संयम यांची एकताच मोक्ष मार्ग आहे हे इथे सिद्ध केलं. यावर आचार्य जयसेन म्हणतात की दोषरहित आपलाच आत्मा उपादेय आहे असे रुचिरूप सम्यक्त्व ज्याला नाही तो परमागमाच्या आधारे ज्ञानरूप आत्म्याला स्पष्ट जाणत असतानाही सम्यक दृष्टी म्हटला जात नाही. आणि श्रद्धा आणि ज्ञान यांच्या अभावामुळे पंचेंद्रियाचे विषय आणि षटकाय जीवाच्या घातापासून तो जरी निवृत्त असेल तरी देखील संयत म्हटल्या जात नाही. जयसेनाचार्यांनी अगदी आपली भूमिका स्पष्ट शब्दामध्ये मांडलेली आहे. या गाथेचा प्रयोग करण्यासाठी मोक्ष मार्गाच्या सिद्धी करता आगमज्ञान तत्वबोध आणि संयम यांची जीवनामध्ये आराधना करायला पाहिजे. यानंतर आता आगमज्ञान तत्वार्थ श्रद्धा आणि या दोहोंपूर्वक संयतत्व यांची एकता जर जीवनात नसेल तर मोक्ष मार्ग देखील नाही असं परत नास्तिपरक कथन आचार्य 237 नंबरच्या गाथेमध्ये करतात. गाथा पहा 237. नहि आगमेण सिच्छति सद्
सद्दहणं यदि वि अत्थि अत्थेषु सद्दहमानो अत्थे असंजदो वाण निवादी नहि आगमेन सिच्छति सद्दहणं यदि विनत्थि अत्थेषु सद्दहमानो अत्थे असंजदो वाण निवादी यदि अत्थेषु सद्दहणं नत्ती. अत्थेषु म्हणजे पदार्थामध्ये जर सद्दहणम सम्यक्त्व नसेल, सश्रद्धा नसेल तर आगमेन नहि सिद्धती. तो केवळ श्रद्धाशून्य आगम ज्ञानाने मुक्ती प्राप्त करू शकत नाही. न सिद्धती, न त्याला सिद्ध होत. आगमज्ञान खूप आहे. किती? तर 11 अंग 9 पूर्वाचं ज्ञान आहे, पण जीवनात मिथ्यात्व आहे, तर तो मुक्तीला जाऊ शकत नाही. आगमज्ञान नाही, आगमज्ञान आहे आणि त्यांनी चारित्राचीही महाव्रताचा स्वीकार केलेला आहे, पण इकडे सम्यक दर्शन नसेल तर त्यांनीही त्याला मुक्तीची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून तत्वार्थाचं श्रद्धान जोपर्यंत नाही, तर श्रद्धान शून्य आगमज्ञानाने मोक्षाची सिद्धी प्राप्ती होत नाही. वा अत्थे सद्दह मानो संयमदो न निवादी. किंवा पदार्थाचं श्रद्धान करणारा परंतु असंयत आहे, त्यांनी चारित्राचाच स्वीकार केला नाही, तरी देखील त्याला निर्वाणाची प्राप्ती होत नाही. म्हणजे दर्शनही पाहिजे, ज्ञानही पाहिजे आणि चारित्र देखील जीवनामध्ये पाहिजे. आणि प्रवचनसार मध्ये तर चारित्र प्रधान ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की चारित्रम खलु धम्मो, चारित्र हाच खरोखर धर्म आहे. पण चारित्र म्हणत असताना या तिन्हीच योगपत्यत्व तिथे अभिप्रेत आहे. दर्शन ज्ञान पूर्वक असणार चारित्र हे त्या ठिकाणी लावून घ्यायचं. ती गाथा सुरुवातीला 7 नंबरची आहे आणि आता तिचा संदर्भ या 237 गाथेमध्ये सांगितलेला आहे की असं चारित्र म्हणजे धर्म आहे, पण ते सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान पूर्वक असलं पाहिजे. टीका पहा. श्रद्धान रहित आगमजनित ज्ञानाने आणि आगम ज्ञानाशी अविनाभावी अशा संयम रहित श्रद्धानाने जीव सिद्ध होत नाही. म्हणजे श्रद्धान रहित आगमजनित ज्ञान आहे, आगमाचं पाठांतर आहे, पठण पाठण सुरू आहे, सगळं काही आहे, पण असं असलं तरी श्रद्धा नाही आहे. श्रद्धा नसेल तर ते आगमज्ञान हे 11 अंग 9 पूर्वाचं असलं तरी त्यांचं ते ज्ञान मिथ्या ज्ञान म्हटल्या जातं. आणि आगमज्ञानाशी अविनाभावी असा संयम रहित श्रद्धा नाही आणि संयम नाही आहे, आगमज्ञान आहे, संयम नाही आहे, तर त्यांनी देखील जीव सिद्ध होऊ शकत नाही. याचा खुलासा असा, आगमाच्या सामर्थ्याने सर्व पदार्थांना तर्कद्वारा अनुमानपूर्वक जाणून देखील जर तो संपूर्ण पदार्थांच्या ज्ञेयाकाराशी मिलित होणाऱ्या एक विशद ज्ञानाकार रूप आपल्या स्वतःला आत्म्याचे श्रद्धान करत नाही. म्हणजे आगमाचं ज्ञान आहे, तर्कानी युक्तीनी व्यवस्थित सांगण्याची पद्धती पण आहे, त्याला वस्तू स्वभावाला तो शब्दाच्या माध्यमातून यथार्थ जाणतो, प्रतितीयुक्त जाणत नाही, शब्दांच्या माध्यमातून जाणतो. परंतु असं असतानाही या संपूर्ण पदार्थांच्या ज्ञेयाकाराशी मिलित म्हणजे त्याच्या ज्ञानाच्या मध्ये झळकणारे जे ज्ञेय पदार्थ आहेत ते ज्ञेय पदार्थ ज्ञानाचीच एक पर्याय आहे आणि त्या आपल्या ज्ञान पर्यायीला मात्र मी ज्ञान स्वरूप आहे असा एक न्यायक स्वभावी आत्मा आहे असं मात्र त्याचं श्रद्धान पक्क होत नाही, दृढ होत नाही. तर तेव्हा यथोक्त आत्म्याच्या श्रद्धानाशिवाय यथोक्त आत्म्याचा अनुभव न करता
केवळ ज्ञेयामध्ये मग्न होऊन ज्ञान स्वभावामध्ये विमूढ झालेला आत्मा ज्ञानी कसा होईल. केवळ त्याचं आकर्षण जे आहे हे ज्ञेयाप्रती आहे, पण ज्या ज्ञानामध्ये ते ज्ञेय झळकत आहे त्या ज्ञानाला मात्र यांनी विस्मृत केलेलं आहे. जसं एखादं उदाहरण पहा, एक अत्यंत स्त्री आहे आणि त्या स्त्रीने एक नुकतीच नवीन अशी नथ केली. नथ केल्यानंतर ती विहिरीवर पाणी भरायला गेली. जुन्या काळची गोष्ट. पाणी भरायला गेल्यानंतर त्या दिवशी कुणीही तिच्या नथीची चौकशी केली नाही. तिला खूप असं वाटत होतं की आपल्याला कुणीतरी विचारावं की नथ कशी आहे, कुठे केली, काय केली, केवढ्याला घेतली, सुंदर दिसते आहे, पण कुणीही तशी चौकशी केली नाही. शेवटी ती घरात आली आणि घरात आल्यानंतर मोठमोठ्यानी दारं खिडक्या वाजवायला सुरुवात केली. नंतर काही वस्तूंची फेकाफेक केली. कुणीतरी तिला येऊन विचारलं, तू असं का करते आहेस? तर तिने उत्तर दिलं की मी एवढी सुंदर नथ घातली पण मला कुणी विचारलं नाही आणि म्हणून या नथीकडे लक्ष जावं म्हणून मी हे सगळं आरंभिलेलं आहे. म्हणजे लक्ष वेधण्यासाठी हे सगळे प्रकार तिने केले. त्यावर तो समोरची व्यक्ती खूप ज्ञानी होती आणि त्या व्यक्तीने म्हटलं की नथ देण्याच्या आधी नाक देणाऱ्याला तू बघ. नथ ही मागून आलेली आहे पण नाक देणाऱ्या व्यक्तीकडे तू आधी बघ. जर नाकच नसतं तर नथ कुठून चांगली दिसली असती. आणि तिच्या मनामध्ये ती ज्ञानाची एक कळकळ जागृत झाली की खरंच आहे, आम्ही नथीसाठी एवढं करतोय, बाह्य पुद्गलासाठी आमची धडपड सुरू आहे, पण ज्या पुद्गलासाठी आमची धडपड आहे त्याच्या मागचं जे आत्मतत्वाचं रहस्य आहे त्याला मात्र आम्ही जाणलेलं नाही. म्हणजे आमच्या ज्ञानाची आम्हाला कदर नाही, आम्हाला भौतिकतेची कदर आहे. आज आम्ही कौतुक करतो ते अनेक नवनवीन शोध लागले. एवढूशा या चिप मध्ये किती जीबी आहे, किती मटेरियल भरलंय हे त्याचं आम्हाला कौतुक आहे. पण ज्या ज्ञानाच्या माध्यमातून ते सगळं शोधून काढलं त्या ज्ञानाला मात्र आम्ही कवडीमोल करतो. म्हणजे आम्हाला खरी किंमत पाहिजे त्या ज्ञानाची. इथे देखील ज्ञेय आमच्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होत आहे. ज्ञेय जाणत आहे, आम्हाला किंमत पाहिजे ती आमच्या ज्ञायक स्वभावी आत्मतत्वाची. पण याला किंमत न देता आम्ही ज्ञेयांमध्ये मशगूल होऊन हे ज्ञेयच चांगलं आहे अशा प्रकारची इष्ट अनिष्ट बुद्धी त्याच्या प्रती करतो आहे आणि आमच्या ज्ञायक स्वभावी आत्मतत्वावर आम्ही पदोपदी अन्याय करतो आहे, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आहे. म्हणून आत्मतत्वाचं तसं श्रद्धान आम्ही जीवनामध्ये करत नाही. म्हणून आणि यथोक्त आत्मश्रद्धा झाल्याशिवाय आत्म्याचा अनुभव न करता हा ज्ञेयामध्ये मग्न होतो आणि ज्ञान स्वभावामध्ये विमूढ झालेला आहे. त्याला ज्ञानी कसं म्हणता येईल? आगम ज्ञेयाचा प्रकाशक असूनही आगमाचा जाणकार आहे, पण आगमाचा जाणकार आहे पण प्रतितीयुक्त नाही असा तो अज्ञानीला काय करणार? म्हणजे आगम ज्ञेयाला तर दाखवणार आहे. आगम जर आम्ही आमच्या प्रामाणिक अंतःकरणाने आमचं मनाचे दार खुले ठेवून जर आम्ही आगम वाचलं तर आगमाचा सहज आमच्या मनामध्ये प्रवेश होऊ शकतो. परंतु आम्ही इतक्या प्रामाणिकपणे मनचक्षु उघडे ठेवून ज्ञानचक्षु खुले ठेवून आगम वाचत नाही आणि म्हणून हे असं ज्ञेय आगम ज्ञेयाला प्रकाशित करणारं असूनही अज्ञानीसाठी ते निरुपयोगी ठरतं. लोचनान्यां विहीनाभ्याम किम करोति दर्पणम. त्याला आगमाचा काय लाभ? म्हणून श्रद्धान शून्य आगमाने सिद्धी प्राप्त होत नाही. दुसरं, तसेच संपूर्ण पदार्थांच्या ज्ञेयाकाराशी मिश्रित एक विशद ज्ञानाकार अशा आत्म्याचे
श्रद्धान असुती, म्हणजे ज्ञेयाकाराशी मिश्रित आहे आमचं, कारण ज्ञान आमचे ज्ञेय आमच्या ज्ञानाच्या पर्यायीमध्ये प्रतिबिंबित झालेले आहे. आम्ही वस्तूला जाणतो हा म्हणणं आमचा उपचार आहे. थोडी अगदी बारीक गोष्ट आहे, सूक्ष्म गोष्ट आहे, आणि ही जाणून घ्यायची आहे आम्हाला. परपदार्थ ज्ञेय, परपदार्थाचा आकार म्हणजे वस्तूचा ज्ञेय आकार. या वस्तूच्या ज्ञेयाकाराने आमच्या ज्ञानामध्ये तशा प्रकारचं वस्तूचं ज्ञान झालेलं आहे, याला म्हणायचं ज्ञानाची पर्याय. आणि आत्म्यानी काय जाणलं नेमकं, तर आत्म्यानी स्वतःची ज्ञानाची पर्याय जाणलेली आहे, आणि प्रतिसमय तो आपली स्वतःची पर्यायच जाणतोय. पण या पर्यायीसाठी बाह्य निमित्त कारण ज्ञेयाचं आहे. म्हणून आम्ही व्यवहाराने मी परज्ञेयाला जाणलं अशा प्रकारचं कथन करतो. हा व्यवहार नय आहे. आणि म्हणून संपूर्ण पदार्थांच्या ज्ञेयाकाराशी मिश्रित एक विशद ज्ञानाकार, स्वतःचा निज ज्ञायक स्वभावाची जी पर्याय आहे त्याला म्हणायचं ज्ञानाकार. अशा आत्म्याचं त्याला श्रद्धानही कदाचित आहे. तो त्याचा अनुभव घेत आहे, म्हणजे त्याच्या जीवनात सम्यक दर्शनाची त्याला प्राप्ती झालेली आहे. आणि जर तो परापासून परांगमुख होऊन आपल्यामध्ये संयमित होऊन लीन होत नाही, जाणलं, ज्ञान झालं, श्रद्धा नाही, पण काय करणार, सुटू शकत नाही, सोडत नाही, संयमामध्ये तो स्वतःला स्थापित करत नाही, तेव्हा अनादी मोह राग द्वेषाच्या वासनेमुळे उत्पन्न होणारी परद्रव्यातील भ्रमणामुळे स्वैरिणी झालेली चैतन्य वृत्ती आपल्यामध्ये स्थित झाल्याने आणि वासनारहित निष्कंप अशा एक तत्वामध्ये लीन चैतन्य वृत्तीला अभाव असल्याने तो संयत कसा होईल. वाक्य जरा कठीण आहे आणि या वाक्याला आपल्याला बघायचं आहे. आता श्रद्धा तर त्याची झालेली आहे. श्रद्धा असताना आगम ज्ञान देखील त्याला तशा प्रकारचं झालेलं आहे. कारण श्रद्धा ज्या समयात समीचीन झाली त्या समयात ज्ञान देखील समीचीन होतं. समीचीन ज्ञान झालेलं आहे हे बरोबर आहे, आणि त्यासोबत अनंतानुबंधी कषाय देखील गेलेले आहे, हेही समीचीन आहे. पण हे सगळं असताना देखील प्रत्यक्षामध्ये जी समोर वाटचाल व्हायला पाहिजे, जे संयम जीवनात धारण करायला पाहिजे, तो संयम जीवनात अवतरित होत नाही. श्रावकांची व्रत, मुनींची महाव्रत पाळण्याचे परिणाम जीवनात दिसत नाही. आस्था असून काम भागलेलं नाही. आस्थेनी त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती जरूर करून दिली, परंतु मोक्ष मार्गस्थ खऱ्या अर्थाने त्याला म्हणता येत नाही, कारण अजूनही संयमाचा स्वीकार त्यांनी केला नाही आणि तो परापासून परांगमुख झाला नाही आणि आपल्या स्वभावामध्ये लीन होऊन संयमित झाला नाही. तेव्हा अनादी काळापासून ही जी मोह राग द्वेष वासना त्याच्या जीवनात आहे आणि त्यांनी हा परद्रव्यामध्ये अजूनही स्वैरिणी प्रमाणे भ्रमण करत आहे. अजूनही त्याचा परद्रव्याप्रती राग द्वेष बुद्धी जीवनामधली संपलेली नाही, आणि अशी ही द्वैत रूप असणारी चित्त वृत्ती म्हणजे स्वतःच्या आत्मतत्वाचाही अनुभव करणारी आहे आणि परामध्ये देखील अजूनही आसक्त होणारी अशी, याला म्हटलं स्वेच्छाधारी व्यभिचारी चित्तवृत्ती. ही जर आपल्यामध्ये स्थित झाल्याने, जर ती स्वतःमध्ये स्थित होईल तरच आम्हाला मोक्ष मार्गाची प्राप्ती होईल. आणि जर अशी स्थित झाली नाही, म्हणजे आत्म्यामध्ये ज्ञेयार्थ परिणमन क्रिया असल्यामुळे अजूनही चारित्र मोहनीयाच्या वशीभूत होऊन सम्यक दर्शन युक्त असं त्याचं ज्ञेयार्थ परिणमन संपलेलं आहे, परंतु चारित्र मोहजनित अजूनही ज्ञेयार्थ परिणमन
परामध्ये इष्ट अनिष्ट कल्पना करणं अशी ही त्याची प्रवृत्ती अजून सुरूच आहे. आणि त्यामुळे वासनारहित निष्कंप एक आत्मतत्वामध्ये हा लीन होऊ शकत नाही. म्हणजे अजूनही त्यांनी संयम जीवनात धारण केला नाही. अनंतानुबंधीत जाऊन पूर्णतः उपयोग नाही. उपयोग नाही असं नाही आहे. श्रद्धा अपेक्षणीत अनंतानुबंधी केली, परंतु अजून चारित्र्य अपेक्षणीय प्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन या कषाय जनित अजूनही इष्ट अनिष्ट कल्पना ज्ञेयार्थ परिणमन जीवनामध्ये दिसत आहे. आपण ही गोष्ट बघितलेली आहे आधी की ज्ञेयार्थ परिणमन दोन तऱ्हेचं, एक दर्शन मोहनीयाशी संबंधित आणि एक चारित्र्य मोहनीयाशी संबंधित. दर्शन मोहनीयाशी संबंधित ज्ञेयार्थ परिणमन श्रद्धा अपेक्षेनी चौथ्या गुणस्थानांमध्ये संपलेलं आहे. आणि चारित्र्य अपेक्षेनी असलेलं ज्ञेयार्थ परिणमन याच्यामध्ये देखील बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक लावलं तर बुद्धिपूर्वक 6व्यापर्यंत आहे आणि अबुद्धिपूर्वक 10व्यापर्यंत आहे. तर असं जोपर्यंत इथे 6 पर्यंतचे गुणस्थानं घ्यायची असे जोपर्यंत होऊन एक आत्मतत्वामध्ये हा समरसी भावाने स्थित होत नाही तोपर्यंत हा खऱ्या अर्थाने श्रमण म्हटल्या जात नाही. कारण श्रमणाच्या जीवनात सम्यक दर्शन सम्यक ज्ञान जसं नितांत गरजेचं आहे तसं प्रतिज्ञापूर्वक चारित्र्याचा स्वीकार देखील महत्वाचा आहे. जर त्याचा प्रतिज्ञापूर्वक चारित्र्याचा स्वीकार नसेल तर तो श्रमण म्हटल्या जात नाही. म्हणून असा तो संयत कसा होईल. आणि असंयमीला यथोक्त आत्मतत्व प्रतीती रूप श्रद्धान आणि यथोक्त आत्मतत्वानुभूती रूप ज्ञान तरी काय करणार. आणि त्याच्या जीवनात आहे, पण किती काळ तो अनुभूतीमध्ये राहील. अनुभूतीत अत्यल्प काळ त्याच्या जीवनात त्याला आलेला आहे. म्हणून त्याला म्हटलं की हे असूनही त्याला काही अर्थ नाही किंवा खूप अल्प काळ असल्यामुळे असूनही नसल्यासारखं आहे. म्हणून संयम शून्य ज्ञानाने किंवा श्रद्धानानेही सिद्धी होत नाही. म्हणून आगम ज्ञान तत्वार्थ श्रद्धान व संयतत्व यांचा अयुगपतपणा एकाग्रतेचा अभाव हा मोक्ष मार्ग नाही. उद्याला आपण पुढचं बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.